लोकनेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पवनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दिमागदार सेवा यज्ञ, चिमुकल्यांना शैक्षणिक शस्त्र तर वृद्धाश्रमात मायेचा आधार, गोरगरीब वंचित आणि कष्टकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पवनी तालुक्याच्या वतीने दिमागदार सेवा यज्ञ सोहळा राबविण्यात आला। समाजातील शेवटच्या घटकाला मदतीचा हात देत गरजू शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। वृद्धाश्रमातील जनकांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे भाव आणि बौद्ध विहार परिसरातील भव्य वृक्षारोपण अशा प्रभावी उपक्रमांनी दादांना खऱ्या अर्थाने कृतीशील अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तर अपना घर वृद्धाश्रमाला अन्नधान्य व जीवनावश्यक किराणा साहित्याची मदत सुपूर्द करण्यात आली। महासमाधी भूमी बौद्ध विहार रुयाळ येथे वंदन करत पर्यावरण संवर्धनाच्या दृढ संकल्पनेने परिसरात विविध झाडांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष विजयभाऊ सावरबंदे, महिला तालुका अध्यक्षा जयशीलाताई भुरे यांच्यासह कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पवनी प्रतिनिधी शोभना गैरसेट्टीकर यांचा रिपोर्ट।